नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आपल्या या दूध धंद्यामध्ये आपल्या पशूंना जे काही आहे तर ते चांगल्या क्वालिटीचा आपण चारा देत आहात. आपण आपल्या पशूंना उच्च प्रतीचा त्या ठिकाणी खुराक देत आहात. चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचर वापरत आहात किंवा त्यासोबत आपण त्यांना लिक्विड कॅल्शियम सुद्धा देत आहात. तरी सुद्धा मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळा असे पाहायला मिळते की आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दूध आहे तर ते आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी वाढत नाही. आपल्या पशूंची फॅट जी आहे तर ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे वाढत नाही. किंवा मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही भूक आहे तर ती त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंचे जे काही पचन आहे तर ते पचन सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे होताना पाहायला मिळत नाही. आपल्या पशूंची वाढ सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होताना ही पाहायला मिळत नसते. मग अशा ठिकाणी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲल्विरा या कंपनीच्या पावडर बायोबूस्टचा वापर आपण जर त्या ठिकाणी केला तर कशा पद्धतीने आपण आपल्या पशूंना जास्तीत जास्त फायदे देऊ शकतो. कशा पद्धतीने आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे, त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण जर दूध व्यवसाय त्या ठिकाणी करत असाल तर आपण आपल्या गोठ्यामध्ये बायोबूस्ट पावडर ठेवणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहूया की आपल्याला या बायोबूस्ट पावडरमध्ये कुठले घटक दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला लाईव्ह ईस्ट कल्चर दिलेले आहे, लॅक्टोबॅसिलस स्पोरोजेनस दिलेले आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत आणि त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये लिव्हर फ्रॅक्शन सुद्धा दिलेले आहे. मित्रांनो, आपल्याला या पावडरमध्ये हे जे घटक दिलेले आहेत तर ते आपल्या पशूंच्या दैनंदिन ज्या काही गरजा आहेत तर त्या भागवण्यासाठी, आपल्या गोठ्याचे जे काही उत्पन्न आहे तर ते वाढवण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या बायोबूस्ट पावडर जी आहे तर तिचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आणि या पावडरचे आपण जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी आपल्या पशूंना कसे देऊ शकतो. मित्रांनो, आपण या बायोबूस्ट पावडरचा जो काही वापर करायचा आहे तर तो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळत असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांची रवंथ कमी झालेलं पाहायला मिळत असेल, आपले पशु चारा कमी खात असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटफुगी असेल, गॅस असेल, अपचन असेल, तर या कुठल्याही ठिकाणी आपण आपल्या पशूंना या पावडरचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढते, आपले पशु चारा खातात, आपल्या पशूंमध्ये जे काही अपचन झालेले आहे तर ते दूर होते. आपल्या पशूंमध्ये जो काही गॅस झालेला आहे तर तो ठीक करण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही चारा कमी खाण्याच्या समस्या आपल्याला येत आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी आपण या बायोबूस्ट पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत असेल, पचन व्यवस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी आपण या पावडर बायोबूस्टचा वापर हा करू शकतो. बऱ्याच वेळा मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपण चांगल्या क्वालिटीचा चारा देत असून सुद्धा त्यांच्यामध्ये पचनाच्या अडचणी आपल्याला पाहायला मिळत असतात. आपल्या पशूंची जी काही शेण आहे तर ते पातळ पडणे यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर अशा पशूंमध्ये आपण खास करून या पावडरचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या काही अपचनाच्या समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये चारा कमी खाणे, अपचन होणे, आपल्या पशूंमध्ये गॅस होणे, वारंवार फुगणे यांसारख्या समस्या दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण या बायोबूस्ट पावडरचा वापर अवश्य करा. मित्रांनो, दुसरा जो काही फायदा आपण या पावडरचा आपल्या पशूंना द्यायचा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर दूध वाढत नसेल किंवा आपल्या पशूंची फॅट वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे पचन व्यवस्थित झाले, त्यांचा रवंथ व्यवस्थित झाला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन प्लस त्यांच्या दुधामधील फॅटचे उत्पादन हे नक्कीच वाढलेले असते. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचे दूध वाढत नसेल किंवा त्यांची फॅट व्यवस्थित येत नसेल तर अशा पशूंमध्ये आपण या बायोबूस्ट पावडरचा त्या ठिकाणी वापर हा करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे आधी पचन सुधारेल आणि नंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये आणि फॅटच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा जो काही वापर आपण आपल्या पशूंमध्ये या बायोबूस्ट पावडरचा करायचा आहे तर तो म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिकची ट्रीटमेंट त्या ठिकाणी देत असाल आणि त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर हा करू शकतो.
मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना अँटिबायोटिक्स इंजेक्शन असतील, बोलस असतील यांचा वापर करत असतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या पोटामधील जे काही चांगले जीवाणू असतात, तर ते मृत्यू होत असतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या या उद्भवू शकतात. तर अशा ठिकाणी सुद्धा आपण या पावडर बायोबूस्टचा वापर हा करू शकतो आणि आपल्या पशूंच्या पोटामधील जे काही चांगले जीवाणू आहेत, तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी किंवा पूर्ववत करण्यासाठी आपण या पावडरचा त्या ठिकाणी फायदा हा देऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंना लवकरात लवकर रिकव्हर करण्यासाठी सुद्धा या बायोबूस्ट पावडरचा अत्यंत चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जो काही वापर आपण आपल्या पशूंमध्ये या बायोबूस्ट पावडरचा करायचा आहे, तर तो म्हणजे ज्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये चारा बदल आपण करत असतो, तर त्या ठिकाणी आपण या बायोबूस्ट पावडरचा वापर हा करू शकतो. हिरवा चारा आपण देत असाल, आपल्याला त्या ठिकाणी सुका चारा द्यायचा असेल किंवा आपण सुका चारा देताय, आपल्याला हिरव्या चाऱ्यावरती शिफ्ट करायचे असतील किंवा त्या ठिकाणी आपण मुरघास सुरू करणार असाल, तर अशा कुठल्याही स्थितीमध्ये आपण जर चारा बदल केल्यानंतर किंवा करण्यापूर्वी आपण जर या पावडरचा त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही पचनाच्या समस्या येणार आहेत, तर त्या सर्व दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये चारा कमी खाणे किंवा त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी होणे, तर या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण या बायोबूस्ट पावडरचा वापर आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांचे वजन वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्या शेळ्या मेंढ्या असतील, बोकड असतील किंवा आपल्या कालवडी असतील, तर यांच्यामध्ये आपण या पावडरचा वापर करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे पचन चांगले झाले, त्यांचे पोटाचे आरोग्य चांगले असले, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची वजन हे नक्की वाढत असते. या बायोबूस्ट पावडरमध्ये आपल्याला जे काही लिव्हर फ्रॅक्शन दिलेले आहे, तर याच्यामुळे त्यांची भूक वाढते आणि आपल्या पशूंचे पचन चांगले होते. तर त्यामुळे त्यांचे जे काही वजन आहे, तर ते जलद गतीने वाढण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण कालवड संगोपन करत असाल, शेळी मेंढी पालन करत असाल, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या बायोबूस्ट पावडरचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो आणि त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी आपण नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपण या बायोबूस्ट पावडरचा वापर आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला वारंवार जुलाब होण्याच्या समस्या येत आहेत, तर त्या पशूंमध्ये सुद्धा करू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळते, की आपण आपल्या पशूंना विविध प्रकारचे औषधं दिलेली आहेत, तरी सुद्धा आपल्या पशूंचे जुलाब त्या ठिकाणी थांबत नाहीत. तर त्या पशूंमध्ये आपण जर या बायोबूस्ट पावडरचा वापर केला, तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही जुलाब आहेत, तर ते थांबवण्यासाठी नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या बायोबूस्ट पावडरचा जो काही वापर आहे, तर तो आपण आपल्या लहान पशूंपासून मोठ्या पशूंपर्यंत सर्वांमध्ये करू शकतो. आपल्या दूध देणाऱ्या पशूंपासून आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या बायोबूस्ट पावडरचा जो काही डोस आहे, तो आपण देताना आपले जे काही मोठे पशु आहेत, तर त्यांच्यामध्ये साधारणतः 15 ते 20 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे जर त्या ठिकाणी दिला, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपण जर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, लहान कालवडींमध्ये याचा वापर करणार असाल, तर त्या ठिकाणी आपण 5 ते 10 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या या दूध धंद्यामध्ये आपल्या पशूंची तब्येत चांगली ठेवायची असेल, त्यांचे पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवायचे असेल, आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट वाढवायचे असेल, आपल्या पशूंमध्ये आपले जे काही चारा पचण्याचे प्रमाण आहे ते वाढवायचे असेल, आपल्या गोठ्यामधील चारा वायाला जाण्याचे जे काही प्रमाण आहे ते कमी करायचे असेल, तर आपण अवश्य या बायोबूस्ट पावडरचा वापर हा त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या येत असतील, तर आपण अवश्य या बायोबूस्ट पावडरचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा.